नमस्कार. नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूपच स्वादिष्ट आणि दाणेदार असा मुगाच्या डाळीचा हलवा. बनवायला सोपी आणि खाण्यास अप्रतिम. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 वाटी मुगाची डाळ घेतली, स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी चाळणीत ठेवलेलं आहे. पूर्ण कोरडी करून घ्यायची. तर 1 वाटी मुगाची डाळ आहे, तर त्याच वाटीने मी तूप घेतलेलं आहे, काजू बदामचे तुकडे आणि 1 मोठा चमचा आणि जाड रवा घेतला आहे आणि त्याच चमच्याने मी बेसन घेतलेलं आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये अर्धा चमचा आपण तूप टाकतोय. आपल्याला प्रथम डाळ भाजून घ्यायची आहे. मंद गॅसवरच भाजायची आहे, त्यामुळं गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आणि मंद गॅसवर एकसारखं हलवत राहायचं त्याला. हे बघा, एकसारखं हलवत राहिल्यामुळं सगळीकडनं डाळ आपली व्यवस्थित परतली जाते. हे बघा, किती मस्त असा कलर आलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. अशी भाजून घ्यायची मस्त खरपूस अशी. आता साईडला काढून घेते. झालेली आहे भाजून आपली डाळ. त्याच पॅनमध्ये मी काजू बदामचे तुकडे सुद्धा परतून घेते. तर अगदी किंचितचं तूप टाकायचं आहे आपल्याला. परतून झालेला आहे, साईडला काढते ते सुद्धा. आता आपली डाळ जी आहे ती फिरवून घ्यायची मिक्सरच्या जारमध्ये. तर मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायची. तर अशी फिरवायची की जास्त बारीक पण करायची नाही आहे, जास्त जाड पण ठेवायची नाही आहे. आपला मोठा रवा असतो ना, त्या पद्धतीने फिरवून घ्यायची आहे मुगाची डाळ आपल्याला. आता फिरवून घेते. हे बघा, किती मस्त असं सेम टू सेम जाड रवा आहे ना आपला, त्या पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या मुगाच्या डाळीला. असं फिरवून घ्यायचं. झालेली आहे डाळ आपली. चला आता रेसिपीला सुरुवात करतोय. तर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 ते 2.5 चमचे तूप टाकतोय आपण. आता त्याच्यामध्ये तूप छानसं गरम झालं, त्याच्यामध्ये रवा टाकते. मोठा रवा घेतलाय, जाड रवा 1 मोठा चमचा घेतलाय. तर व्यवस्थित परतून घ्यायचं. हे सुद्धा आपण मंद गॅसवरच परतायचं आहे. आत्ता आपण बेसन टाकणार आहोत. खरपूस असं भाजून घ्यायचं ह्याला पण. एका साईडला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. उकळतं पाणीच वापरायचं आहे आपल्याला, अगदी उकळलेलं पाणी. हे बघा, मस्त असं भाजून झालेलं आहे आपलं रवा आणि बेसन. आता त्याच्यामध्ये आपण जी डाळ आपलं वाटून घेतलेली आहे ती टाकायची आहे. आणि डाळ भाजून घेतल्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही मुगाच्या डाळीचा हलवा बनवायला. म्हणून नेहमी मुगाच्या डाळीचा हलवा बनवताना प्रथम आपण डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची मुगाची, म्हणजे आपल्याला वेळ जास्त लागत नाही आहे. आता एकसारखं हलवत राहायचं हे. आणि मुगाची डाळ आहे म्हटलं की ह्याला तुपाचं प्रमाणसुद्धा तसं लागतं आणि खरंच लागतं. तर मी एका वाटीमध्येच करणार आहे. ते एका वाटीमध्ये पण एवढा सुंदर लागतो खायला हा मुगाच्या डाळीचा हलवा. आता झालं आहे. आता पाणी टाकते मी. उकळलेलं पाणी टाकते, अगदी उकळलेलं टाकायचं आहे. आणि मुगाची डाळ आहे म्हटलं की पाणी सगळं शोषून घेतं ते. तर मी एका वाटीला 4 ते 4.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे बघा, पूर्ण कोरडी झालेली आहे. अजून थोडंसं पाणी टाकते मी त्याच्यामध्ये. मुगाची डाळ आहे म्हटलं की अगदी पटकन शोषून घेतं पाणी. हे बघा, तरीसुद्धा पाणी ओढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये साखर टाकते, थोडी टाकते, थोडी नंतर ना टाकायची. काजू बदामचे तुकडे सुद्धा टाकते मी. आता व्यवस्थित फिरवून घ्यायचं हे सगळं. अजून थोडंसं पाणी टाकणार आहे. पाणी पूर्ण कोरडं झालेलं आहे आपला शिरा मुगाच्या डाळीचा. अजून थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये. तर मी 1 वाटी शाईसकट दूध घेणार आहे.
ज्या वाटीने आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ना, त्याच वाटीने मी शाईसकट दूध घेणार आहे. हे बघा, पाणी ओतलेलं आहे थोडं. आता हे व्यवस्थित फिरून घ्यायचं. वास तर एवढा सुंदर सुटला याचा, खरंच खूप छान असा वास सुटलेला आहे. हो का, आता आपण दूध टाकणार आहोत. शाईसकट दूध टाकली. ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने शाईसकट 1 वाटी दूध घेतलेलं आहे. साखर टाकतोय आपण, राहिलेली साखर. आता हे सर्व व्यवस्थित फिरून घ्यायचं. शाईसकट दूध का टाकले की चवीला खूप छान लागतो, खरंच खूप छान लागतो हा मुगाच्या डाळीचा हलवा. त्यामुळं मी शाईसकट दूध घेतलेलं आहे 1 वाटी. तुम्हाला जर नुसते दुधात जर करायचं असेल पाणी न वापरता तरीसुद्धा चालते, पण मी पाणी वापरलेलं आहे. आता 1-1.5 चमचा तूप टाकते, म्हणजे एकूण मिळून आपल्याला संपूर्ण 1 वाटी तूप लागलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं हे सगळं. आता झाकण ठेवते 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं झालेले आहेत. वास तर एवढा सुंदर सुटला आहे, हे बघा, खरंच खूप छान असं झालेलं आहे. आता ओळखायचा कसा की आपला शिरा मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे. तर हे सारण पूर्ण कढईला सोडतोय, म्हणजे आपला मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे. बघ की छान झालं आहे. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, चमच्याने दाखवते, खरंच खूप छान झाले. काजूनी सजवून घेतलेले आहेत. तयार आहे आपला दाणेदार मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, कारण हलवा चवीला जसा छान आहे ना, तसा बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. भेटूया अशाच स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय सर्वांना.